वेश्या व्यवसाय करणारी एक महिला 8 फेब्रुवारीला अचानक गायब होते. 10 फेब्रुवारीला दगड क्रश करायच्या खाणीत तिचा मृतदेह आढळून येतो. त्यानंतर या महिलेबरोबर नेमकं काय घडलं याच्या चर्चा सुरू होतात. पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर पोलीस तपास करायला सुरुवात करतात. या प्रकरणामध्ये वेगवेगळे अँगल्स समोर येतात. सगळ्यात जास्त चर्चा होते ती या महिलेबरोबर सामूहिक अत्याचार झाल्याची. मात्र या महिलेबरोबर सामूहिक अत्याचार न झाल्याचं पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात येतं. अर्थात या महिलेबरोबर नेमकं काय घडलं होतं आणि आता या प्रकरणात जेव्हा आरोपींना अटक करण्यात आली आहे तेव्हा आरोपींनी नेमकं त्यांच्या कबुली जबाबात काय म्हटलंय जाणून घेऊयात. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. हे प्रकरण आहे 8 फेब्रुवारीचं. 8 फेब्रुवारीला पुण्यातील दांडेकर पूल परिसरात राहणारी वेश्या व्यवसाय करणारी ही 40 वर्षीय महिला मद्यधुंद अवस्थेत कोंडव्यातील कान्हा चौक परिसरामध्ये उभी होती. मध्यरात्रीची वेळ होती आणि त्याच वेळी 3 आरोपींनी या महिलेला पाहिलं. त्यानंतर तिच्याशी काहीतरी बोलणं झालं. या महिलेला आम्ही तुला लॉजवर नेतो असं सांगून त्यांनी रिक्षात बसवलं. त्यानंतर तिला लॉजवर न नेता मांगडेवाडी परिसरामध्ये असलेल्या निर्जन स्थळावरती तिला नेण्यात आलं. तिथे डोंगराळ वस्ती आहे, एरिया आहे, त्या डोंगरावरती तिला नेलं गेलं. त्यानंतर याच डोंगराच्या जवळ खरं तर हे दगड क्रश करणाऱ्या खाणी वगैरे त्याच परिसरामध्ये आहेत. तिथे गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा या 3 आरोपींबरोबर ही महिला काही वेळ त्या परिसरामध्ये होती. त्यावेळी या महिलेबरोबर नेमकं काय घडलं हे अद्याप समोर आलेलं नाहीये. मात्र काही वेळाच्या नंतर आणखी एक रिक्षा तिथे येते. या रिक्षातून आणखी 3 आरोपी उतरतात आणि ते सुद्धा याच डोंगराळ परिसरामध्ये वर जाताना एका सीसीटीव्ही मध्ये कैद होतात. असे टोटल या प्रकरणामध्ये 6 आरोपी होतात. हे 6ही जण या महिलेबरोबर असतात. त्याच वेळी या महिलेबरोबर हे आरोपी मद्यप्राशन करतात अशी एकंदरीत माहिती समोर आली आहे. सगळेजण मिळून मुळात मद्यपान करत असताना ही महिला अचानकपणे संतापते, चिडते. ती या तरुणांना म्हणते की तुम्ही जर मला लॉजवर न्यायची कबुली दिलेली होती तर मग अचानक तुम्ही मला या डोंगराळ वस्तीमध्ये का घेऊन आलेला आहात, या निर्जन स्थळावर मला का आणलंय असं म्हणत ही महिला आरडाओरडा करायला लागते, थोडीशी चिडते. त्याच्यामधून या सगळ्यांमध्ये बाचाबाची सुरू होते, वाद सुरू होतात. याच वादातून हे सगळे आरोपी महिलेच्या विरोधात प्रचंड चिडतात. त्यानंतर या महिलेला थेट काठीनी, हातानी मारहाण करायला सुरुवात करतात. हेच मारहाणीचं प्रकरण, वादांचं प्रकरण इतकं टोकाला जातं की या आरोपींकडून या महिलेला थेट 50-55 फूट खोल असलेल्या खाणीमध्ये ढकललं जातं आणि ज्यामध्ये या महिलेचा मृत्यू होतो. त्यानंतर पुढचे 2 दिवस कुणाला काहीच कळत नाही. मात्र 10 फेब्रुवारीला या महिलेचा मृतदेह या खाणीमध्ये पडलेला आढळून येतो. त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो भारतीय विद्यापीठ पोलिसांकडून सुरू केला जातो. FIR नोंद केली जाते. पोलिसांकडून सीसीटीव्ही चेक केले जातात, कॉल रेकॉर्ड्स चेक केले जातात. या एरियामध्ये नेमकं कोण कोण आलेलं होतं हे पाहिलं जातं. त्या सगळ्याच्या दरम्यान आरोपींनी, म्हणजे या प्रकरणातले आपण 3 आरोपी जर पाहिले तर हे 3 आरोपी, एक आरोपी 18 वर्षांचा आहे, दुसरा 19 वर्षांचा आहे. आणखीन हे 2 सोडून सुद्धा 2 आरोपी आहेत जे केवळ 20 वर्षांचे आहेत. एक 23 वर्षांचा आणि एक 40 वर्षांचा असे आरोपी आहेत. म्हणजे तसं पाहायला गेल्यास 5 आरोपी हे खूप लहान वयाचे आहेत, कमी वयाचे आहेत. एक आरोपी तर अल्पवयीन असल्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे या सगळ्या आरोपींकडून मुळातच आपला गुन्हा लपवण्यासाठी काय केलं गेलं तर या आरोपींनी ज्या रिक्षातून या महिलेला नेलेलं होतं ती आपली रिक्षा कुठेतरी पोलीस ट्रॅक करू नये किंवा रिक्षाच्या माध्यमातून पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी रिक्षाचं हुड चेंज करून टाकलं. म्हणजे रिक्षाचं जे वरचं हुड असतं ज्याचा कलर ब्लॅक असतो शक्यतो तो कलरच बदलून टाकला, ते हुडच चेंज करून टाकलं. रिक्षाचा एकंदरीत लुक बदलला जेणेकरून पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचू नयेत. मात्र पोलिसांनी अवघ्या 7 दिवसांमध्ये या प्रकरणाचा अतिशय वेगात तपास केला. वेगवेगळ्या तांत्रिक बाबी असतील किंवा इतर सगळ्याच गोष्टीचा तपास या सगळ्यामध्ये केला गेला आणि त्यानंतर या सगळ्याच प्रकरणामधले 6च्या 6 आरोपी पोलिसांना निष्पन्न सुद्धा झाले आणि पोलिसांनी या 6 आरोपींना तातडीनं अटक सुद्धा केली. आता या प्रकरणामध्ये आरोपींकडून त्यांची जे काही कबुली जबाब आहे तो सुद्धा दिल्याची माहिती समोर आलेली आहे. मद्यपान करताना झालेले हे सगळे किरकोळ वाद होते आणि त्या वादातून त्यांनी या महिलेला खाणीत ढकललं ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून जे म्हटलं जात होतं की या महिलेवर सामूहिक अत्याचार वगैरे झालेले आहेत तसं काहीही झालेलं नव्हतं. ही महिला वेश्या व्यवसाय करणारी महिला होती आणि मग तिच्याबरोबर हे सगळं घडलेलं आहे. किरकोळ वादातून ही सगळी खुनाची घटना घडली. त्यामुळे या प्रकरणावरती जेव्हा पोलीस आयुक्तांना सुद्धा विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सुद्धा असंच म्हटलं की हे प्रकरण केवळ खुनाचं प्रकरण आहे, या सगळ्यामध्ये सामूहिक अत्याचाराचा कुठलाही अँगल नाहीये असं त्यांनी म्हटलं. मात्र अशा पद्धतीनं जरी ती महिला वेश्या व्यवसाय करणारी महिला असेल तरी सुद्धा तिच्याबरोबर
कर अशा पद्धतीची तिला वागणूक देणं, तिच्या मर्जीच्या विरुद्ध तिला एखाद्या निर्जन स्थळी नेणं, तिथे नेऊन तिला मारहाण करणं, तिचा खून करणं, हे प्रकरण अतिशय भयंकर आहे. त्यामुळे या प्रकरणामधल्या सगळ्याच आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली जाते. या सगळ्यावरती पुणे पोलीस आयुक्त नेमके काय म्हणालेत पाहूयात. भारतीय विद्यापीठाच्या संदर्भात एक सामूहिक बलात्काराची माहिती समोर आली आहे. कोणत्याही प्रकारची सामूहिक बलात्कारची घटना नाही है. या प्रकरणात एक डेड बॉडी सापडली होती महिलांचे, त्याचे एडी रजिस्टर्ड होता. त्याचे तपास अनुषंगाने काही कन्सेंटनी काही देह विक्री करणारी महिला त्यांच्या सोबत गेल्याचे स्पष्ट दिसून आलेले आहे आणि त्या दरम्यान ही मर्डरची घटना घडलेली आहे. 5-6 आरोपी आमचे ताब्यात आहे. मेडिकल रिपोर्ट मध्ये कोणत्याही प्रकारचे बलात्कार किंवा इत्यादी असे कोणत्याही प्रकारचे कृत्य समोर आलेली नाही. हे प्रत्यक्ष प्लेन सिंपल मर्डरचे गुन्हा आहे आणि यामध्ये कडक कारवाई पोलीस दलांकडून करण्यात येत आहे. अत्यंत पुढाकाराने क्राईम ब्रांचची टीमनी इन्व्हेस्टिगेट करून पूर्ण प्रकरण प्रकरण उघडकीस आणलेले. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.